प्रकरण 1. दोन चलांतील रेषीय समीकरणे. चला शिकूया. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती. आलेख पद्धत, क्रेमरची पद्धत. दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. एकसामायिक समीकरणांचे उपयोजन. जरा आठवूया. दोन चलातील रेषीय समीकरण. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. येथे a, b, c या वास्तव संख्या असून a आणि b हे एकाच वेळी 0 नसतात, हेही आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणाचे 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हे सामान्य रूप आहे. कृती. खालील सारणी पूर्ण करा. क्रमांक. समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही. 1. 4m अधिक 3n बरोबर 12 आहे. 2. 3x वर्ग वजा 7y बरोबर 13 नाही. 3 वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16 आहे. 4. 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0 आहे. 5. 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0 आहे. 6. 4/x अधिक 5/y बरोबर 4 नाही. 7. 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0 नाही. एकसामायिक रेषीय समीकरणे. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरणे म्हणतात. मागील इयत्तेत एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतींचा अभ्यास आपण केला आहे. त्याची थोडक्यात उजळणी करू. उदाहरण 1. खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. 5x वजा 3y बरोबर 8. 3x अधिक y बरोबर 2. उकल. रीत 1. 5x वजा 3y बरोबर 8. समीकरण 1. 3x अधिक y बरोबर 2. समीकरण 2. समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणून 9x अधिक 3y बरोबर 6. समीकरण 3. 5x वजा 3y बरोबर 8. समीकरण 1. आता समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू. 5x वजा 3y बरोबर 8 अधिक 9x अधिक 3y बरोबर 6. 14x बरोबर 14 म्हणून x बरोबर 1. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 3x अधिक y बरोबर 2 म्हणून 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 2 म्हणून 3 अधिक y बरोबर 2 म्हणून y बरोबर ऋण 1. x बरोबर 1 y बरोबर ऋण 1 ही उकल आहे. हीच उकल x y बरोबर 1 ऋण 1 अशी लिहितात. रीत 2. 5x वजा 3y बरोबर 8. समीकरण 1.
3x अधिक y बरोबर 2. समीकरण 2. समीकरण 2 वरून y या चलाची किंमत x या चलाच्या रूपात लिहू. y बरोबर 2 वजा 3x. समीकरण 3. आता y ची ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 5x वजा 3y बरोबर 8. म्हणून 5x वजा 3 कंसात 2 वजा 3x कंस पूर्ण बरोबर 8. म्हणून 5x वजा 6 अधिक 9x बरोबर 8. म्हणून 14x वजा 6 बरोबर 8. म्हणून 14x बरोबर 8 अधिक 6. म्हणून 14x बरोबर 14. म्हणून x बरोबर 1. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. y बरोबर 2 वजा 3x. म्हणून y बरोबर 2 वजा 3 गुणिले 1. म्हणून y बरोबर 2 वजा 3. म्हणून y बरोबर ऋण 1. x बरोबर 1 y बरोबर ऋण 1 ही उकल आहे. उदाहरण 2. सोडवा. 3x अधिक 2y बरोबर 29. 5x वजा y बरोबर 18. उकल 3x अधिक 2y बरोबर 29. समीकरण 1 आणि 5x वजा y बरोबर 18. समीकरण 2. दिलेली समीकरणे y या चलाचा लोप करून सोडवू. त्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. समीकरण 2 ला 2 ने गुणून. म्हणून 5x गुणिले 2 वजा y गुणिले 2 बरोबर 18 गुणिले 2. म्हणून 10x वजा 2y बरोबर 36. समीकरण 3. समीकरण 1 मध्ये समीकरण 3 मिळवू. 3x अधिक 2y बरोबर 29 अधिक 10x वजा 2y बरोबर 36. 13x बरोबर 65. म्हणून x बरोबर 5. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 3x अधिक 2y बरोबर 29. म्हणून 3 गुणिले 5 अधिक 2y बरोबर 29. म्हणून 15 अधिक 2y बरोबर 29. म्हणून 2y बरोबर 29 वजा 15. म्हणून 2y बरोबर 14. म्हणून y बरोबर 7. x y बरोबर 5 7 ही उकल आहे. उदाहरण 3. 15x अधिक 17y बरोबर 21. 17x अधिक 15y बरोबर 11. उकल 15x अधिक 17y बरोबर 21. समीकरण 1. 17x अधिक 15y बरोबर 11. समीकरण 2. या दोन समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. अशा प्रकारची एकसामायिक समीकरणे सोडवताना त्या दोन्ही समीकरणांची बेरीज आणि वजाबाकी घेतली असता दोन नवीन सोपी समीकरणे मिळतात. ती समीकरणे सोडवून समीकरणांची उकल सहज मिळते. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून 15x अधिक 17y बरोबर 21 अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. 32x अधिक 32y बरोबर 32. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 32 ने भागून x अधिक y बरोबर 1. समीकरण 3. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. 15x
अधिक 17y बरोबर 21 वजा ऋण 17x अधिक ऋण 15y बरोबर ऋण 11 ऋण 2x अधिक 2y बरोबर 10. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भागून ऋण x अधिक y बरोबर 5. समीकरण 4. समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. x अधिक y बरोबर 1 अधिक ऋण x अधिक y बरोबर 5 म्हणून 2y बरोबर 6 म्हणून y बरोबर 3. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 1 म्हणून x अधिक 3 बरोबर 1 म्हणून x बरोबर 1 वजा 3 म्हणून x बरोबर ऋण 2. x y बरोबर ऋण 2 3 ही समीकरणांची उकल आहे. सराव संच 1. खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. 5x अधिक 3y बरोबर 9. समीकरण 1. 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. 5x अधिक 3y बरोबर 9 अधिक 2x वजा 3y बरोबर 12. डॅश x बरोबर डॅश x बरोबर डॅश छेद डॅश x बरोबर डॅश. x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. 5 गुणिले डॅश अधिक 3y बरोबर 9. 3y बरोबर 9 वजा डॅश 3y बरोबर डॅश y बरोबर डॅश छेद 3 y बरोबर डॅश x y बरोबर डॅश डॅश ही समीकरणाची उकल आहे. 2. खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. 1. 3a अधिक 5b बरोबर 26. a अधिक 5b बरोबर 22. 2. x अधिक 7y बरोबर 10. 3x वजा 2y बरोबर 7. 3. 2x वजा 3y बरोबर 9. 2x अधिक y बरोबर 13. 4. 5m वजा 3n बरोबर 19. m वजा 6n बरोबर ऋण 7. 5. 5x अधिक 2y बरोबर ऋण 3. x अधिक 5y बरोबर 4. 6. 1/3x अधिक y बरोबर 10/3. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. 7. 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. 8. 49x वजा 57y बरोबर 172. 57x अधिक 49y बरोबर 252. जरा आठवूया. 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख. ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मागील इयत्तेत 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ही एक सरळ रेषा असते हे आपण अभ्यासले आहे. जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचे समाधान करते ती जोडी त्या समीकरणाची उकल असते. तसेच ती क्रमित जोडी त्या समीकरणाच्या आलेखावरील एक बिंदू दर्शवते. उदाहरण 2x वजा y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा. उकल 2x वजा y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x y च्या 4 क्रमित जोड्या मिळवू. x 0 2 3 ऋण 1 y ऋण 4 0 2 ऋण 6
एक्स वाय 0 ऋण 4 2 0 3 2 ऋण 1 ऋण 6. क्रमित जोड्या मिळवताना सारणीत दाखवल्याप्रमाणे एक्स व वाय यांची 0 ही किंमत घेणे सोयीचे असते. दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढताना खालील पायऱ्या ध्यानात घ्या. दिलेल्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या बिंदूंचे निर्देशक शोधा. आलेख कागदावर एक्स अक्ष व वाय अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा. सर्व बिंदू एकरेषीय येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. रेषा निश्चित होण्यासाठी 2 बिंदू पुरेसे असतात, परंतु त्यापैकी एका बिंदूचे निर्देशक काढताना चूक झाली तर रेषाही चुकते. 3 बिंदूंचे निर्देशक काढताना एका बिंदूचे निर्देशक चुकले तर 3 बिंदू एका रेषेत येणार नाहीत. त्यावरून कोणत्या तरी एकाचे निर्देशक चुकले आहेत हे लक्षात येईल, पण नेमक्या कोणत्या बिंदूचे निर्देशक चुकले आहेत हे शोधायला वेळ लागेल. 4 बिंदूंचे निर्देशक काढताना जर एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तो वगळता इतर 3 बिंदू एकरेषीय येतील. त्यामुळे चूक लगेच लक्षात येईल. म्हणून 4 बिंदूंचे निर्देशक ठरवणे हिताचे असते. 0x अधिक y बरोबर 2 हे समीकरण सोयीसाठी y बरोबर 2 असे लिहितात. या समीकरणाचा आलेख x अक्षाला समांतर असतो, कारण x निर्देशक कोणताही घेतला तरी प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 2 हाच येतो. x 1 4 ऋण 3 y 2 2 2 xy 1 2 4 2 ऋण 3 2. तसेच x अधिक 0y बरोबर 2 हे समीकरण x बरोबर 2 असे लिहितात व त्याचा आलेख y अक्षाला समांतर असतो. जाणून घेऊया एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत. उदाहरणार्थ x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. या समीकरणांचे आलेख काढून त्यांचे निरीक्षण करू. x अधिक y बरोबर 4 x ऋण 1 4 1 6 y 5 0 3 ऋण 2 x y ऋण 1 5 4 0 1 3 6 ऋण 2 2x वजा y बरोबर 2 x 0 1 3 ऋण 1 y ऋण 2 0 4 ऋण 4 x y 0 ऋण 2 1 0 3 4 ऋण 1 ऋण 4. आलेखावरील प्रत्येक बिंदू त्या आलेखाच्या समीकरणाचे समाधान करतो. दोन्ही रेषा परस्परांना 2 2 या बिंदूत छेदतात, म्हणून 2 2 ही क्रमित जोडी म्हणजेच x बरोबर 2 आणि y बरोबर 2 या किमती x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या दोन्ही समीकरणांचे समाधान करतात. चलांच्या ज्या किमतींनी दिलेल्या एकसामायिक समीकरणांचे समाधान होते त्या किमती म्हणजे त्या समीकरणांची उकल असते. x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या एकसामायिक समीकरणांची उकल x बरोबर 2 आणि y बरोबर 2 आहे. ही समीकरणे निरसन पद्धतीने सोडवून या उकलीचा पडताळा घेऊ. x अधिक y बरोबर 4 समीकरण 1 2x वजा y बरोबर 2 समीकरण 2 समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून 3x बरोबर 6 म्हणून x बरोबर 2
समीकरण 1 मध्ये x बरोबर 2 या किमती ठेवू. x अधिक y बरोबर 4 म्हणून 2 अधिक y बरोबर 4 म्हणून y बरोबर 2. कृती 1. x वजा y बरोबर 1. 5x वजा 3y बरोबर 1. ही एकसामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी खाली दिलेल्या सारण्या पूर्ण करून निर्देशक मिळवा. x वजा y बरोबर 1. x 0 1 3 ऋण 2. y ऋण 1 0 2 ऋण 3. x y 0 ऋण 1 1 0 3 2 ऋण 2 ऋण 3. 5x वजा 3y बरोबर 1. x 2 5 ऋण 1 ऋण 4. y 3 8 ऋण 2 ऋण 7. x y 2 3 5 8 ऋण 1 ऋण 2 ऋण 4 ऋण 7. एकाच निर्देशक पद्धतीवर वरील निर्देशांकानुसार बिंदू स्थापन करा. समीकरणांचे आलेख काढा. रेषांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक वाचा. त्यावरून एकसामायिक समीकरणांची उकल लिहा. कृती 2. वर दिलेली एकसामायिक समीकरणे निरसन पद्धतीने सोडवून आलेखांवरून मिळालेल्या उकलीचा पडताळा घ्या. विचार करूया. 5x वजा 3y बरोबर 1 चा आलेख काढण्यासाठी खालील सारणीत काही निर्देशक काढून दिले आहेत. ते पहा. x 0 1/5 1 ऋण 2. y ऋण 1/3 0 4/3 ऋण 11/3. x y 0 ऋण 1/3 1/5 0 1 4/3 ऋण 2 ऋण 11/3. बिंदू स्थापन करण्यासाठी हे निर्देशक सोयीचे आहेत का? निर्देशक शोधताना कोणती काळजी घ्यावी म्हणजे बिंदू स्थापन करणे सोपे होईल? सराव संच 1. खालील एकसामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. x अधिक y बरोबर 3. x वजा y बरोबर 4. x अधिक y बरोबर 3. x 3 डॅश डॅश y डॅश 5 3. x y 3 0 डॅश 0 3. x वजा y बरोबर 4. x डॅश ऋण 1 0 y 0 डॅश ऋण 4. x y डॅश डॅश 0 ऋण 4. 2. खालील एकसामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. 1. x अधिक y बरोबर 6. x वजा y बरोबर 4. 2. x अधिक y बरोबर 5. x वजा y बरोबर 3. 3. x अधिक y बरोबर 0. 2x वजा y बरोबर 9. 4. 3x वजा y बरोबर 2. 2x वजा y बरोबर 3. 5. 3x वजा 4y बरोबर ऋण 7. 5x वजा 2y बरोबर 0. 6. 2x वजा 3y बरोबर 4. 3y वजा x बरोबर 4. चला चर्चा करूया. x अधिक 2y बरोबर 4. 3x अधिक 6y बरोबर 12. ही एकसामायिक समीकरणे दिलेली आहेत. ती आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी निश्चित केलेल्या काही क्रमित जोड्या खालीलप्रमाणे आहेत. x अधिक 2y बरोबर 4. x
ऋण 2 0 2 y 3 2 1 x y ऋण 2 3 0 2 2 1 3x अधिक 6y बरोबर 12 x ऋण 4 1 8 y 4 1.5 ऋण 2 x y ऋण 4 4 1 1.5 8 ऋण 2 या क्रमित जोड्या स्थापन करून काढलेला आलेख खाली दिला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा. 1. वरील दोन्ही समीकरणांचे आलेख एकच आहेत का भिन्न आहेत? 2. x अधिक 2y बरोबर 4 आणि 3x अधिक 6y बरोबर 12 या एकसामायिक समीकरणांच्या उकली कोणत्या? त्या किती आहेत? 3. वरील दोन्ही समीकरणांतील x चे सहगुणक, y चे सहगुणक आणि स्थिर पदे यांमध्ये कोणता संबंध दिसून येतो? 4. दोन चलातील दोन रेषीय समीकरणे दिली असता त्या समीकरणांचे आलेख ही एकच रेषा केव्हा असते हे कसे ओळखता येईल? आता दुसरे उदाहरण पाहू. x वजा 2y बरोबर 4 आणि 2x वजा 4y बरोबर 12 या समीकरणांचे आलेख वरील प्रमाणेच एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. आलेखांचे निरीक्षण करा. x वजा 2y बरोबर 4 2x वजा 4y बरोबर 12 या एकसामायिक समीकरणांच्या उकलीचा विचार करा. x आणि y चे सहगुणक तसेच स्थिर पदे यांच्यातील संबंधाचा विचार करून निष्कर्ष काढा. ICT टूल्स और लिंक्स जिओजेब्रा सॉफ्टवेअरच्या मदतीने x अक्ष y अक्ष काढा. विविध एकसामायिक समीकरणांचे आलेख काढून त्यांच्या उकली तपासा. जाणून घेऊया. निश्चयक डिटर्मिनंट A, C, B, D हा 4 घटकांचा निश्चयक आहे. यात A, B, C, D या आडव्या ओळी आहेत. तसेच A, C, B, D हे 2 उभे स्तंभ आहेत. या निश्चयकाची कोटी 2 आहे कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात 2 घटक आहेत. हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो. ती संख्या AD BC असते. म्हणजे AD BC बरोबर AD वजा BC AD वजा BC ही ABCD या निश्चयकाची किंमत आहे. निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे A, B, C, D अशी इंग्रजी कॅपिटल अक्षरे वापरतात. सोडवलेले उदाहरण. उदाहरण खालील निश्चयकांच्या किमती काढा. 1. A बरोबर 5 7 3 9 2. N बरोबर ऋण 8 2 ऋण 3 ऋण 4 3. B बरोबर 2 वर्गमुळात 3 2 9 3 वर्गमुळात 3. उकल. 1. A बरोबर 5 7 3 9 बरोबर 5 गुणिले 9 वजा 3 गुणिले 7 बरोबर 45 वजा 21 बरोबर 24. 2. N बरोबर ऋण 8 2 ऋण 3 4 बरोबर ऋण 8 गुणिले 4 वजा ऋण 3 गुणिले 2 बरोबर ऋण 32 वजा ऋण 6 बरोबर ऋण 32 अधिक 6 बरोबर ऋण 26. 3. B बरोबर 2 वर्गमुळात 3 2 9 3
वर्गमुळात 3 बरोबर 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 2 गुणिले 9 बरोबर 18 वजा 18 बरोबर 0. जाणून घेऊया निश्चयक पद्धती, क्रेमरची पद्धती, डिटर्मिनंट मेथड, क्रेमर्स मेथड. दिलेली एकसामायिक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीत कमी जागा वापरून निश्चयकांच्या सहाय्याने सोडवता येतात. यालाच एकसामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चयक पद्धती म्हणतात. ही पद्धती गॅब्रियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली, म्हणून या पद्धतीला क्रेमरची पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीत दिलेली एकसामायिक समीकरणे a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2 अशी लिहितात. समजा a1x अधिक b1y बरोबर c1 समीकरण 1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2 समीकरण 2. येथे a1, b1, c1 व a2, b2, c2 या वास्तव संख्या आहेत. आपण ही एकसामायिक समीकरणे निरसन पद्धतीने सोडवू. समीकरण 1 ला b2 ने गुणून a1 b2x अधिक b1 b2y बरोबर c1 b2 समीकरण 3. समीकरण 2 ला b1 ने गुणून a2 b1x अधिक b2 b1y बरोबर c2 b1 समीकरण 4. समीकरण 3 मधून 4 वजा करून a1 b2x अधिक b1 b2y बरोबर c1 b2 वजा a2 b1x अधिक b2 b1y बरोबर c2 b1 a1 b2 वजा a2 b1 x बरोबर c1 b2 वजा c2 b1 x बरोबर c1 b2 वजा c2 b1 छेद a1 b2 वजा a2 b1 समीकरण 5. त्याचप्रमाणे x चे निरसन करून y बरोबर a1 c2 वजा a2 c1 छेद a1 b2 वजा a2 b1 समीकरण 6. वरील उकलींमधील c1 b2 वजा c2 b1 a1 b2 वजा a2 b1 a1 c2 वजा a2 c1 या राशी लक्षात ठेवण्यासाठी आणि थोड्या जागेत व्यवस्थित लिहिण्यासाठी निश्चयकांच्या रूपात लिहू. खालील समीकरणातील सहगुणक व स्थिर पदे पहा. a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2. येथे a1 a2 b1 b2 c1 c2 हे 3 स्तंभ मिळतात. समीकरण 5 व समीकरण 6 मधील x व y यांच्या किमती निश्चयकाच्या रूपात लिहू. x बरोबर c1 b2 वजा c2 b1 छेद a1 b2 वजा a2 b1 बरोबर c1 c2 b1 b2 छेद a1 a2 b1
B2 आणि y बरोबर A1 C2 वजा A2 C1 छेद A1 B2 वजा A2 B1 A1 A2 C1 C2 छेद A1 A2 B1 B2 A1 B2 वजा A2 B1 एकसामायिक नाही, शून्य. लक्षात ठेवण्यासाठी A1 A2 B1 B2 बरोबर D, C1 C2 B1 B2 बरोबर DX, A1 A2 C1 C2 बरोबर DY असे लिहू. म्हणजे थोडक्यात x बरोबर dx छेद d व y बरोबर dy छेद d, d dx dy हे निश्चयक लिहिण्यास A1 A2 B1 B2 C1 C2 या स्तंभाचा क्रम लक्षात ठेवा. A1x अधिक B1y बरोबर C1 आणि A2x अधिक B2y बरोबर C2 या समीकरणांपासून A1 A2 B1 B2 C1 C2 हे तीन स्तंभ मिळतात. D मध्ये स्थिर पदांचा C1 C2 हा स्तंभ वगळला आहे. dx साठी D मधील A1 A2 हा x च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. त्या जागी स्थिर पदांचा स्तंभ घेतला आहे. dy साठी D मधील B1 B2 हा y च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. त्या जागी स्थिर पदांचा स्तंभ घेतला आहे. हे लक्षात ठेवूया. क्रेमरची पद्धती वापरून एकसामायिक समीकरणे सोडवण्याची रीत. दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहा. d dx व dy या निश्चयकांच्या किमती काढा. x बरोबर dx छेद d व y बरोबर dy छेद d यानुसार x व y च्या किमती काढा. गॅब्रियल क्रेमर 31 जुलै 1704 ते 4 जानेवारी 1752 या स्विस गणितज्ञाचा जन्म जिनिव्हा येथे झाला. गणित विषयात ते बालपणापासूनच अतिशय प्रवीण होते. वयाच्या 18व्या वर्षी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. ते जिनिव्हा येथे प्राध्यापक होते. सोडवलेले उदाहरण क्रेमरच्या पद्धतीने खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. 5x अधिक 3y बरोबर ऋण 11. 2x अधिक 4y बरोबर ऋण 10. उकल. दिलेली समीकरणे 5x अधिक 3y बरोबर ऋण 11. 2x अधिक 4y बरोबर ऋण 10. d बरोबर 5 2 3 4 बरोबर 5 गुणिले 4 वजा 2 गुणिले 3 बरोबर 20 वजा 6 बरोबर 14. dx बरोबर ऋण 11 ऋण 10 3 4 बरोबर ऋण 11 गुणिले 4 वजा ऋण 10 गुणिले 3 बरोबर ऋण 44 वजा ऋण 30 बरोबर ऋण 44 अधिक 30 बरोबर ऋण 14. dy बरोबर 5 2 ऋण 11 ऋण 10 बरोबर 5 गुणिले ऋण 10 वजा 2 गुणिले ऋण 11 बरोबर ऋण 50 वजा ऋण 22 बरोबर ऋण 50 अधिक 22 बरोबर
ऋण 28. x बरोबर dx छेद d बरोबर ऋण 14 छेद 14 बरोबर ऋण 1. y बरोबर dy छेद d बरोबर ऋण 28 छेद 14 बरोबर ऋण 2. म्हणून x y बरोबर ऋण 1 ऋण 2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. कृती 1. निश्चयक पद्धतीने दिलेली एकसामायिक समीकरणे सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. y अधिक 2x वजा 19 बरोबर 0. 2x वजा 3y अधिक 3 बरोबर 0. उकल. दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहू. 2x अधिक y बरोबर 19. 2x वजा 3y बरोबर ऋण 3. d बरोबर 2 2 1 ऋण 3 बरोबर 2 गुणिले ऋण 3 वजा 2 गुणिले 1 बरोबर ऋण 6 वजा 2 बरोबर ऋण 8. dx बरोबर 19 ऋण 3 1 ऋण 3 बरोबर 19 गुणिले ऋण 3 वजा ऋण 3 गुणिले 1 बरोबर ऋण 57 वजा ऋण 3 बरोबर ऋण 54. dy बरोबर 2 2 19 ऋण 3 बरोबर 2 गुणिले ऋण 3 वजा 2 गुणिले 19 बरोबर ऋण 6 वजा 38 बरोबर ऋण 44. x बरोबर dx छेद d म्हणून x बरोबर ऋण 54 छेद ऋण 8 बरोबर 6.75. y बरोबर dy छेद d y बरोबर ऋण 44 छेद ऋण 8 बरोबर 5.5. म्हणून x y बरोबर 6.75 5.5 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. कृती 2. खालील कृती पूर्ण करा. 3x वजा 2y बरोबर 3. 2x अधिक y बरोबर 16. वरील समीकरणांच्या निश्चयकांच्या किमती d बरोबर 3 2 ऋण 2 1 बरोबर 7. dx बरोबर 3 16 ऋण 2 1 बरोबर 35. dy बरोबर 3 2 3 16 बरोबर 42. क्रेमरच्या पद्धतीनुसार उकल येते x बरोबर 35 छेद 7 बरोबर 5. y बरोबर 42 छेद 7 बरोबर 6. म्हणून x y बरोबर 5 6 ही उकल आहे. विचार करूया. जर d बरोबर 0 असेल तर उकलीचे स्वरूप काय असेल? सामायिक उकल शक्य नसेल तर त्या समीकरणांच्या रेषांचे स्वरूप काय असेल? सराव संच 1 3 4 2 5 बरोबर 3 गुणिले डॅश वजा डॅश गुणिले 4 बरोबर डॅश वजा 8 बरोबर डॅश. 2. खालील निश्चयकांच्या किमती काढा. 1 ऋण 1 2 7 4 2 5 ऋण 7 3 0 3 7/3 3/2 5/3 1/2
खालील एकसामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 1. 3x वजा 4y बरोबर 10. 4x अधिक 3y बरोबर 5. 2. 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. 6x बरोबर 8 वजा 5y. 3. x अधिक 2y बरोबर ऋण 1. 2x वजा 3y बरोबर 12. 4. 6x वजा 4y बरोबर ऋण 12. 8x वजा 3y बरोबर ऋण 2. 5. 4m अधिक 6n बरोबर 54. 3m अधिक 2n बरोबर 28. 6. 2x अधिक 3y बरोबर 2. x वजा y छेद 2 बरोबर 1/2. जाणून घेऊया दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. कृती खालील सारणी पूर्ण करा. समीकरणे: चलांची संख्या रेषीय आहे की नाही. 3/x वजा 4/y बरोबर 8. 2. नाही. 6/x वजा y अधिक 3/y वजा 2 बरोबर 0. 2. नाही. 7/2x अधिक 1 अधिक 13/y अधिक 2 बरोबर 0. 2. नाही. 14/x अधिक y अधिक 3/x वजा y बरोबर 5. 2. नाही. विचार करूया. वरील सारणीत दोन चलातील काही समीकरणे दिली आहेत. ती रेषीय नाहीत, परंतु त्या समीकरणांचे रेषीय समीकरणात रूपांतर करता येईल का हे लक्षात ठेवूया. दिलेल्या चलांमध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलांची निर्मिती करू शकतो. ही नवीन चले वापरून तेच समीकरण रेषीय समीकरणाच्या रूपात लिहिता येते. कोणत्याही m/n अशा अपूर्णांकाचा छेद 0 असू शकत नाही, हे विसरू नका. सोडवलेली उदाहरणे. उदाहरण 1. सोडवा. 4/x अधिक 5/y बरोबर 7. 3/x अधिक 4/y बरोबर 5. उकल. 4/x अधिक 5/y बरोबर 7. 3/x अधिक 4/y बरोबर 5. 4 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 7. समीकरण 1. 3 गुणिले 1/x अधिक 4 गुणिले 1/y बरोबर 5. समीकरण 2. समीकरण 1 व 2 मध्ये 1/x बरोबर m व 1/y बरोबर n मानल्यास खालील समीकरणे मिळतात. 4m अधिक 5n बरोबर 7. समीकरण 3. 3m अधिक 4n बरोबर 5. समीकरण 4. ही समीकरणे सोडवून m बरोबर 3, n बरोबर ऋण 1 ही उकल मिळते. आता m बरोबर 1/x म्हणून 3 बरोबर 1/x म्हणून x बरोबर 1/3 तसेच n बरोबर 1/y म्हणून ऋण 1 बरोबर 1/y म्हणून y बरोबर ऋण 1 म्हणून x y बरोबर 1/3 ऋण 1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. उदाहरण 2. सोडवा. 4/x वजा y अधिक 1/x अधिक y बरोबर 3. 2/x वजा y वजा 3/x अधिक y बरोबर 5. उकल.
4/x वजा y अधिक 1/x अधिक y बरोबर 3. 2/x वजा y वजा 3/x अधिक y बरोबर 5. 4 गुणिले 1/x वजा y अधिक 1 गुणिले 1/x अधिक y बरोबर 3. समीकरण 1. 2 गुणिले 1/x वजा y वजा 3 गुणिले 1/x अधिक y बरोबर 5. समीकरण 2. समीकरण 1 व 2 मध्ये 1/x अधिक y बरोबर a व 1/x अधिक y बरोबर b ठेवून पुढील समीकरणे मिळतात. 4a अधिक b बरोबर 3. समीकरण 3. 2a वजा 3b बरोबर 5. समीकरण 4. समीकरण 3 व 4 सोडवून a बरोबर 1 आणि b बरोबर -1 या उकली मिळतात. पण a बरोबर 1/x अधिक y व b बरोबर 1/x अधिक y. 1/x अधिक y बरोबर 1 व 1/x अधिक y बरोबर -1. x वजा y बरोबर 1. समीकरण 5. x अधिक y बरोबर -1. समीकरण 6. समीकरण 5 व समीकरण 6 सोडवून x बरोबर 0 आणि y बरोबर -1 या उकली मिळतात. म्हणून x y बरोबर 0 -1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. विचार करूया. वरील उदाहरणांमध्ये रूपांतरित करून आलेली एकसामायिक समीकरणे निरसन पद्धतीने सोडवली आहेत. ती समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने किंवा आलेख पद्धतीने सोडवली असता त्याच उकली मिळतात का ते करून पहा. कृती. चौकटीतील समीकरणांची उकल काढण्यासाठी खालील कृती करा. 5/x वजा 1 अधिक 1/y वजा 2 बरोबर 2. 6/x वजा 1 वजा 3/y वजा 2 बरोबर 1. 1/x वजा 1 बरोबर m व 1/y वजा 2 बरोबर n ठेवून नवी समीकरणे. 5m अधिक n बरोबर 2. 6m वजा 3n बरोबर 1. समीकरणे सोडवून m बरोबर 1/3, n बरोबर 1/3. m व n च्या किमती ठेवून मिळणारी समीकरणे. 1/x वजा 1 बरोबर 1/3. 1/y वजा 2 बरोबर 1/3. समीकरणे सोडवून x बरोबर 4, y बरोबर 5. म्हणून x, y, 4, 5 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. सराव संच 1. खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. 1. 2/x वजा 3/y बरोबर 15. 8/x अधिक 5/y बरोबर 77. 2. 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर -2. 3. 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85. 31/x वजा 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89.
4 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. 1/2 गुणिले 3x अधिक y वजा 1/2 गुणिले 3x वजा y बरोबर ऋण 1/8. जाणून घेऊया एकसामायिक समीकरणांचे उपयोजन. ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. कृती. पुढे चौकटींच्या खाली काही अटी दिल्या आहेत. त्यावरून मिळणारी समीकरणे संबंधित चौकटीत लिहा. मी सार्थक, माझे आजचे वय x वर्षे आहे. मी साक्षी, माझे आजचे वय y वर्षे आहे. सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे. x अधिक y बरोबर 25. 4 वर्षांपूर्वी साक्षीचे वय सार्थकपेक्षा 3 वर्षांनी कमी होते. y वजा 4 बरोबर x वजा 7. सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. x बरोबर 2y वजा 8. उदाहरण 1. एका आयताची परिमिती 40 सेमी आहे. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे. तर आयताची लांबी व रुंदी काढा. उकल. समजा आयताची लांबी x सेमी व रुंदी y सेमी आहे. पहिल्या अटीनुसार 2 गुणिले x अधिक y बरोबर 40. x अधिक y बरोबर 20. समीकरण 1. दुसऱ्या अटीनुसार x बरोबर 2y अधिक 2 म्हणून x वजा 2y बरोबर 2. समीकरण 2. समीकरण 1 व 2 निश्चयक पद्धतीने सोडवून x अधिक y बरोबर 20. x वजा 2y बरोबर 2. d बरोबर 1 1 1 ऋण 2 बरोबर 1 गुणिले ऋण 2 वजा 1 गुणिले 1 बरोबर ऋण 2 वजा 1 बरोबर ऋण 3. dx बरोबर 20 2 1 ऋण 2 बरोबर 20 गुणिले ऋण 2 वजा 1 गुणिले 2 बरोबर ऋण 40 वजा 2 बरोबर ऋण 42. dy बरोबर 1 1 20 2 बरोबर 1 गुणिले 2 वजा 20 गुणिले 1 बरोबर 2 वजा 20 बरोबर ऋण 18. x बरोबर dx छेद d व y बरोबर dy छेद d म्हणून x बरोबर ऋण 42 छेद ऋण 3 व y बरोबर ऋण 18 छेद ऋण 3 म्हणून x बरोबर 14 व y बरोबर 6 म्हणून आयताची लांबी 14 सेमी व रुंदी 6 सेमी आहे. उदाहरण 2. सेल सेल सेल. फक्त 2च दिवस. माझ्याकडे काही काटे असलेली आणि काही डिजिटल घड्याळे आहेत. ती मी सवलतीच्या दरात विकणार आहे. पहिल्या दिवसाची विक्री. काटे असलेली घड्याळे 11, डिजिटल घड्याळे 6. मला मिळाले 4,330 रुपये. दुसऱ्या दिवसाची विक्री. काटे असलेली घड्याळे 22, डिजिटल घड्याळे 5. मला मिळाले 7,330 रुपये. तर मी विकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत किती? उकल. समजा काटे असलेल्या एका घड्याळाची किंमत x रुपये व एका डिजिटल घड्याळाची किंमत y रुपये. पहिल्या अटीनुसार 11x अधिक 6y बरोबर 4,330. समीकरण 1. दुसऱ्या अटीनुसार 22x अधिक 5y बरोबर
7330. समीकरण 2. समीकरण 1 ला 2 ने गुणून 22x अधिक 12y बरोबर 8660. समीकरण 3. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. 22x अधिक 5y बरोबर 7330 वजा 22x अधिक 12y बरोबर 8660 वजा 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 ऋण 7y बरोबर ऋण 1330 म्हणून y बरोबर 190. y बरोबर 190 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 11x अधिक 6y बरोबर 4330 म्हणून 11x अधिक 6 गुणिले 190 बरोबर 4330 म्हणून 11x अधिक 1140 बरोबर 4330 म्हणून 11x बरोबर 3190 म्हणून x बरोबर 290 म्हणून काटे असलेल्या एका घड्याळाची किंमत 290 रुपये व एका डिजिटल घड्याळाची किंमत 190 रुपये आहे. उदाहरण 3. एक नाव 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किमी व प्रवाहाच्या दिशेने 24 किमी जाते. तीच नाव 13 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 48 किमी जाते. सांगा बरे, नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग किती? उकल. समजा नावेचा संथ पाण्यातील वेग बरोबर x किमी प्रति तास व प्रवाहाचा वेग y किमी प्रति तास. म्हणून नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर x अधिक y किमी प्रति तास. नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर x वजा y किमी प्रति तास. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणून वेळ बरोबर अंतर छेद वेग. नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किमी जाण्यास लागणारा वेळ बरोबर 16 छेद x वजा y तास. नावेला प्रवाहाच्या दिशेने 24 किमी जाण्यास लागणारा वेळ बरोबर 24 छेद x अधिक y तास. पहिल्या अटीनुसार 16 छेद x वजा y अधिक 24 छेद x अधिक y बरोबर 6. समीकरण 1. दुसऱ्या अटीनुसार 36 छेद x वजा y अधिक 48 छेद x अधिक y बरोबर 13. समीकरण 2. समीकरण 1 व 2 मध्ये 1 छेद x वजा y बरोबर m व 1 छेद x अधिक y बरोबर n ठेवून खालील 2 समीकरणे मिळतात. 16m अधिक 24n बरोबर 6. समीकरण 3. 36m अधिक 48n बरोबर 13. समीकरण 4. समीकरण 3 व 4 सोडवून m बरोबर 1/4 n बरोबर 1/12. m व n च्या किमती पुन्हा ठेवून खालील समीकरणे मिळतात. x वजा y बरोबर 4. समीकरण 5. x अधिक y बरोबर 12. समीकरण 6. समीकरण 5 व 6 सोडवली असता x बरोबर 8 y बरोबर 4 या किमती मिळतात. म्हणून नावेचा संथ पाण्यातील वेग बरोबर 8 किमी प्रति तास आणि प्रवाहाचा वेग बरोबर 4 किमी प्रति तास.
उदाहरण 4. काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली. जर 10 मुले जास्त असती तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते आणि जर 15 मुले कमी असती तर प्रत्येकी 6 रुपये जास्त मिळाले असते. तर एकूण रक्कम किती होती? ती रक्कम किती मुलांना वाटली? उकल. मुलांची संख्या x मानू व प्रत्येकाला मिळालेली रक्कम y रुपये मानू. म्हणून एकूण xy रुपये वाटले. पहिल्या अटीनुसार x अधिक 10 गुणिले y वजा 2 बरोबर xy. म्हणून xy वजा 2x अधिक 10y वजा 20 बरोबर xy. म्हणून ऋण 2x अधिक 10y बरोबर 20. म्हणून वजा x अधिक 5y बरोबर 10. समीकरण 1. दुसऱ्या अटीनुसार x वजा 15 गुणिले y अधिक 6 बरोबर xy. म्हणून xy अधिक 6x वजा 15y वजा 90 बरोबर xy. म्हणून 6x वजा 15y बरोबर 90. म्हणून 2x वजा 5y बरोबर 30. समीकरण 2. समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मिळवू. ऋण x अधिक 5y बरोबर 10 अधिक 2x वजा 5y बरोबर 30. x बरोबर 40. x बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ऋण x अधिक 5y बरोबर 10. म्हणून ऋण 40 अधिक 5y बरोबर 10. म्हणून 5y बरोबर 50. म्हणून y बरोबर 10. एकूण रक्कम बरोबर xy बरोबर 40 गुणिले 10 बरोबर 400 रुपये. म्हणून 40 मुलांना 400 रुपये सारखे वाटले. उदाहरण 5. एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते. तसेच एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. तर ती 3 अंकी संख्या शोधा. उकल. शतक स्थानाचा अंक x मानू व एकक स्थानाचा अंक y मानू. दशक स्थानचा मधला अंक बरोबर टोकाच्या अंकांच्या बेरजेपेक्षा 1 ने मोठा. शतक x दशक x अधिक y अधिक 1 एकक y. म्हणून 3 अंकी संख्या बरोबर 100x अधिक 10 गुणिले x अधिक y अधिक 1 अधिक y बरोबर 100x अधिक 10x अधिक 10y अधिक 10 अधिक y बरोबर 110x अधिक 11y अधिक 10. या संख्येतील अंकांची बेरीज बरोबर x अधिक x अधिक y अधिक 1 अधिक y बरोबर 2x अधिक 2y अधिक 1. म्हणून पहिल्या अटीनुसार 3 अंकी संख्या बरोबर 17 गुणिले अंकांची बेरीज. म्हणून 110x अधिक 11y अधिक 10 बरोबर 17 गुणिले 2x अधिक 2y अधिक 1. म्हणून 110x अधिक 11y अधिक 10 बरोबर 34x अधिक 34y अधिक 17. म्हणून 76x वजा 23y बरोबर 7. समीकरण 1. दिलेल्या संख्येतील अंक उलट्या क्रमाने लिहून मिळणारी नवी संख्या बरोबर 100y अधिक 10 गुणिले x अधिक y अधिक 1
अधिक x बरोबर 110y अधिक 11x अधिक 10. दिलेली संख्या बरोबर 110x अधिक 11y अधिक 10. दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेली संख्या अधिक 198 बरोबर अंक उलट क्रमाने मांडून मिळालेली संख्या, म्हणून 110x अधिक 11y अधिक 10 अधिक 198 बरोबर 110y अधिक 11x अधिक 10, म्हणून 99x वजा 99y बरोबर ऋण 198, म्हणून x वजा y बरोबर ऋण 2, म्हणजेच x बरोबर y वजा 2. समीकरण 2. समीकरण 2 मध्ये मिळालेली x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, म्हणून 76 गुणिले y वजा 2 वजा 23y बरोबर 7, म्हणून 76y वजा 152 वजा 23y बरोबर 7. 53y बरोबर 159, म्हणून y बरोबर 3, म्हणून एकक स्थानचा अंक बरोबर 3. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. x बरोबर y वजा 2, म्हणून x बरोबर 3 वजा 2 बरोबर 1, म्हणून x बरोबर 1, म्हणून शतक स्थानाचा अंक बरोबर 1. दशक स्थानाचा अंक बरोबर मधला अंक बरोबर x अधिक y अधिक 1 बरोबर 1 अधिक 3 अधिक 1 बरोबर 5, म्हणून दिलेली 3 अंकी संख्या बरोबर 153. सराव संच 1. दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. 2. कृती पूर्ण करा. मी आयत आहे. 2x अधिक y अधिक 8 x अधिक 4 4x वजा y 2y x आणि y च्या किमती काढा. माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. 3. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा. 4. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. 5. 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? 6. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला? संकीर्ण प्रश्नसंग्रह. खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. 1. 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? A 4 B 3
सी 2 डी ऋण 3. 2 एक्स व वाय ही चले असलेल्या एकसामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर ऋण 63 व d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती? a 7, b ऋण 7, c 1/7, d ऋण 1/7. 3 5 ऋण 7, 3 ऋण 4 या निश्चयकाची किंमत किती? a ऋण 1, b ऋण 41, c 41, d 1. 4 x अधिक y बरोबर 3. 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. ही एकसामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती? a 5, b 1, c ऋण 5, d ऋण 1. 5 ax अधिक by बरोबर c व mx अधिक ny बरोबर d या एकसामायिक समीकरणांमध्ये जर an बरोबर नसेल bm तर दिलेल्या समीकरणांना a एकच उकल असेल, b उकल नसेल, c असंख्य उकली असतील, d फक्त 2 उकली असतील. 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. x ऋण 5 डॅश y डॅश 0 xy डॅश डॅश. 3 खालील एकसामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. 1 2x अधिक 3y बरोबर 12, x वजा y बरोबर 1. 2 x वजा 3y बरोबर 1. 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. 3 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0. 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. 4 3x वजा y वजा 2 बरोबर 0. 2x अधिक y बरोबर 8. 5 3x अधिक y बरोबर 10. x वजा y बरोबर 2. 4 खालील निश्चयकांच्या किमती काढा. 1 4 2 3 7 2 5 ऋण 3 ऋण 2 1 3 3 1 ऋण 1 4. 5 खालील एकसामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 1 6x वजा 3y बरोबर ऋण 10. 3x अधिक 5y वजा 8 बरोबर 0. 2 4m वजा 2n बरोबर ऋण 4. 4m अधिक 3n बरोबर 16. 3 3x वजा 2y बरोबर 5/2. 1/3x अधिक 3y बरोबर ऋण 4/3. 4 7x अधिक 3y बरोबर 15. 12y वजा 5x बरोबर 39. 5x अधिक y वजा 8/2 बरोबर x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y/4. 6 खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. 1 2/x अधिक 2/3y बरोबर 1/6. 3/x अधिक 2/y बरोबर 0. 2 7/2x अधिक 1 अधिक 13/y अधिक 2 बरोबर 27. 13/2x अधिक 1 अधिक 7/y अधिक 2 बरोबर 33. 3 148
छेद x अधिक 231 छेद y बरोबर 527 छेद xy. 231 छेद x अधिक 148 छेद y बरोबर 610 छेद xy. 4 7x वजा 2y छेद xy बरोबर 5. 8x अधिक 7y छेद xy बरोबर 15. 5 1 छेद 2 गुणिले 3x अधिक 4y अधिक 1 छेद 5 गुणिले 2x वजा 3y बरोबर 1 छेद 4. 5 छेद 3x अधिक 4y वजा 2 छेद 2x वजा 3y बरोबर ऋण 3 छेद 2. 7 खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. 1 एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती? उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. समजा एकक स्थानचा अंक बरोबर x, दशक स्थानचा अंक बरोबर y, म्हणून मूळ संख्या बरोबर डॅश y अधिक x. अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या बरोबर डॅश x अधिक y. पहिल्या अटीवरून 2 अंकी संख्या अधिक अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या बरोबर 143. 10y अधिक x अधिक डॅश बरोबर 143. डॅश x अधिक डॅश y बरोबर 143. x अधिक y बरोबर डॅश. समीकरण 1. दुसऱ्या अटीवरून एकक स्थानचा अंक बरोबर दशक स्थानचा अंक अधिक 3. x बरोबर डॅश अधिक 3. x वजा y बरोबर 3. समीकरण 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून 2x बरोबर डॅश म्हणून x बरोबर 8. x बरोबर 8 समीकरण 1 मध्ये ठेवून x अधिक y बरोबर 13. 8 अधिक डॅश बरोबर 13 म्हणून y बरोबर डॅश. मूळ संख्या बरोबर 10y अधिक x बरोबर डॅश अधिक 8 बरोबर 58. 2 कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व 7 किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढा. 3 अनुष्का जवळील 100 रुपयांच्या नोटा x व 50 रुपयांच्या नोटा y. अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम 2500 रुपये आहे. डॅश समीकरण 1. आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली असती. डॅश समीकरण 2. समीकरण सोडवून उत्तर लिहा. 100 रुपयांच्या नोटांची संख्या डॅश 50 रुपयांच्या नोटांची संख्या डॅश. 4 मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघींची आजची वये काढा.
5. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. 6. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही 2 ठिकाणे आहेत. त्यातील अंतर 30 किमी आहे. हमीद मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?